चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे आपणास माहिती असेल की आता जेमतेम फक्त आणि फक्त 9 दिवस बाकी आहेत आपल्या ह्या अधिक मास संपण्यासाठी, त्याची समाप्ती होण्यासाठी। आता अधिक महिना हा खूप जास्त पवित्र महिना आहे, ज्याला पुरुषोत्तम मास देखील म्हणतात। आणि या अधिक महिन्यामध्ये आपण भरपूर सारे पुण्यकर्म करत असतो। त्यातल्या त्यात आपण श्री विष्णूंची जास्तीत सेवा असेल किंवा इतर इष्टदेवतांचे, आपल्या गुरूंची असेल किंवा कुलदेवी कुलदेवतांची असेल किंवा पितरांची असेल, आपण सेवा, पारायण, स्तोत्र, मंत्र, नामस्मरण नक्कीच केलं असेल या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये। आता या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये तुम्ही ज्या कुठल्या सेवा केल्या असतील, व्रत केलं असेल, पूजा केली असेल, पारायण केलं असेल, नामस्मरण केलं असेल किंवा एखाद्या पोथीचं वाचन केलं असेल, संकल्पयुक्त किंवा विनासंकल्प केलं असेल, तर त्या सर्व सेवांचं या अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण त्याचं उद्यापन कसं करायचं आहे आणि कोण करू शकतं हे उद्यापन, त्याची योग्य पद्धत काय आहे आणि उद्यापन का करायला पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला देखील विसरू नका। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अधिक महिना संपण्यासाठी तर जेमतेम बघायला गेलं तर 9 दिवस बाकी आहेत। आज 6 जून तारीख आहे आणि येत्या 15 जून 2026 सोमवार या दिवशी म्हणजे 14 जून रविवार आणि 15 जून सोमवार या 2 दिवशी आपली अधिक मासातील अमावास्या तिथी आलेली आहे। आणि ज्या वेळेस अमावास्या तिथी आहे त्यावेळेस मला माहिती असेल की आपला महिना हा म्हणजे मराठी महिना हा आपला बदलत असतो। आता येत्या 15 जूनला आपली ही अधिक महिना समाप्ती होणार आहे। तर आता सगळ्यांना वेध लागले असतील की आता आपण जे काही या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये जे काही सेवा, व्रत, पारायण, पूजा अर्चा, संकल्पयुक्त किंवा विनासंकल्प केलं असेल, पण मनोभावे श्रद्धेने न चुकता रोज केलं असेल, तर त्याचं उद्यापन नक्कीच करावं। आता उद्यापन म्हणजेच काय, तर मोठा थाटमाट करावा लागेल का, खर्च खूप मोठा होईल का, तर नाही, खर्च खूप जास्त करायची गरज नाही, कुठलाही दिखावा करायचं नाही आहे आपल्याला। जास्तीत जास्त त्यांनी तसं उद्यापन केलं, मला असं करायचं आहे किंवा कुठले व्हिडिओ बघितले, कुठल्या रील्स बघितले तर त्याच पद्धतीने मला करायचं आहे, असा अट्टहास धरू नका। आपल्या योग्यतेप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे यथाशक्ती आपण ते उद्यापन करावं। उद्यापन मोठंच पाहिजे असं काही नियम नाही आहे, फक्त तुमचा भाव महत्वाचा आहे। तुम्ही किती मनापासून ती सेवा केली, महिनाभर किती श्रद्धेने ती सेवा केली, किती आर्ततेने आपण श्री विष्णूंना, आपल्या ज्या इष्टदेवता गुरूंचं आपण ज्यांचं पारायण केलं आहे, त्यांना हाक मारली आहे, विनंती केली आहे, विनवणी केली आहे, ते जास्त महत्वाचं असतं। जी पवित्र मनाने छोट्यातली छोटी जर तुम्ही सेवा केली असेल ना श्रद्धेने, ती सुद्धा भगवंतापर्यंत पोहोचत असते। म्हणून सांगते की तुम्हाला कुठलाही दिखावा न करता, मोठा थाटमाट न करता, खर्ची कुठलाही कर्ज काढून, मग आपले गुरुमाऊली नेहमी म्हणतात बघा, ऋण काढून सण करू नये, म्हणजेच काय, कर्ज काढून कुठलाही सण वगैरे साजरा करायचा नसतो। त्याच पद्धतीने आपली कुवत, आपली जे काही आपलं ऐपत आहे, त्याच पद्धतीने आपण सर्व काही करायचं आहे। उद्यापनामध्ये तुम्ही साधं एक मनोभावे श्रद्धेने त्यांची पूजा अर्चा करून फक्त एक फळ जरी दान केलं किंवा तुम्ही समोर मी सांगायचं कसं करायचं योग्य पद्धत, जरी तुम्ही थोडकं वोडकं जरी केलं पण श्रद्धेने मनाभावापासून जर केलं ना, ते सुद्धा तुमच्या भगवंतापर्यंत पोहोचणार आहे आणि तुमचं संपूर्ण व्रताचं जे काही तुम्ही अधिक महिन्यात सेवा केल्या आहेत ते संपूर्ण फळाला येणार आहेत। नाहीतर मनामध्ये फक्त मीपणाच आहे, अहंकारच आहे, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, उद्यापनामध्ये मी मोठा थाटमाट करणार आहे, असं आहे तसं आहे। आणि संपूर्ण अधिक महिन्यामध्ये पारायण करताना, सेवा करताना मन स्थिरच नव्हतं, चंचल होतं, वाचायचं म्हणून वाचलं आहे आणि इकडे वाचन चालू होतं, पारायण चालू होतं, पण मनामध्ये कोणाबद्दल तरी वाईट विचार होते, अपशब्द चालू होते आणि त्या पारायणावर विश्वासच नव्हता। तर अशा पद्धतीने जर तुम्ही एखादं पारायण केलं असेल तर ते तुम्ही कितीही मोठा उद्यापन करा, कितीही लोकांना अन्नदान करा, तरी सुद्धा ते फळाला जाणार नाही। तो झाला तर फक्त दिखावा आपल्याला करायचा नाही आहे। अधिक मास म्हणजेच काय, पुण्यकर्म साठवण्याचा हा एक महिना असतो आपल्यासाठी आणि हे पुण्यकर्म आपण वाढवण्यासाठी फक्त मनोभावे श्रद्धेने त्या व्रताचं आणि त्याचं उद्यापन आपण केलंच पाहिजे। आता उद्यापन करायलाच पाहिजे का, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उद्यापन करू शकता, नाही तर घरच्या घरी जर तुम्ही सांगता पूजा समाप्ती जरी केली त्या आपल्या व्रताची पूजेची तरी सुद्धा चालणार आहे, काही हरकत नाही। उद्यापन करणं म्हणजेच काय, तर आपलं जे काही आपण संकल्पयुक्त सेवा केल्या आहेत किंवा ज्या काही आपण मंत्र, स्तोत्र, पोथीचं वाचन केलं आहे संपूर्ण अधिक महिन्यामध्ये, त्याचा अर्थ काय होतो, उद्यापन जर आपण शेवटच्या दिवशी केलं तर आपलं जे काही संपूर्ण व्रत असतं ते फळाला जातं। म्हणजेच काय, एकंदरीत ते भगवंतापर्यंत पण पोहोचतं आणि सोबत त्याची सांगता समाप्ती झाली तर त्याची फळप्राप्ती सुद्धा आपल्याला मिळत असते। उदाहरणार्थ काय, तर आपण जर, आणि उद्यापन म्हणजेच काय असतं, एक छोटं मोठं जरी केलं, एखाद्या व्यक्तीला जेव घातलं, कोणाला तरी दान धर्म केला, ह्या जर गोष्टी आपण उद्यापना दिवशी जर केल्या
तर कसं असतं, आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी वाढते उद्यापना दिवशी आणि आपण पण एक मनाला समाधान वाटतं, किंवा चला आपण एक अधिक महिनाभर आपण संपूर्ण पारायण केलं, पोथीचं वाचन केलं, जे काही सेवा केल्या असतील त्याची आज सांगता झाली आणि संपूर्ण अधिक महिना माझ्याकडून सेवा घडल्या, भगवंतांनी माझ्याकडून त्या सेवा घडवून घेतल्या, एक आपल्याला समाधान मिळतं, खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं. आणि एक प्रकारे उद्यापनाच्या दिवशी काय असतं की आपल्या हातून एक चांगलं सत्कर्म घडतं, दान धर्म घडतो, एखाद्याच्या पोटात आपण पोटाला अन्न देऊ शकतो, गरजवंतांना आपण गरजेच्या वस्तू देऊ शकतो, हे आपण सर्व काही करू शकतो. आणि उद्यापन जर छान झालं तर आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो, कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद मिळतो, सगळ्यात महत्वाचं भगवंतांचा गुरूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. आणि मग आपल्या ज्या काही इच्छा आहेत किंवा ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी संकट चालू आहे त्यातून योग्य मार्ग देखील मिळतो आणि मनोकामना पूर्ती सुद्धा होते आणि आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही. म्हणून सांगते की उद्यापन नक्कीच करावं. पण मी परत नोटीस करते, उद्यापन म्हणजेच काय तर मोठा थाटमाट नाही, खर्चिक गोष्ट नाही, यथाशक्ती कुवतीप्रमाणे ते आपल्याला करायचं आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी स्टेप बाय स्टेप सांगेल, थोडासा व्हिडिओ मोठा झाला तर समजून घ्या आजचा दिवस, कारण की खूप जणांनी खूप प्रकारची पारायण सेवा केलेल्या आहेत या महिन्यामध्ये. आता मी एक सांगेल की आता तुम्ही समजा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पोथीचं रोज वाचन केलं असेल, भगवद्गीतेचा 15वा अध्याय तुम्ही पठण केला असेल, किंवा संक्षिप्त भागवताचं तुम्ही पारायण केलं असेल, रोज एक पाठ केला असेल, किंवा 7-7 दिवसाचे पारायण केले असेल, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हे नामस्मरण तुम्ही रोज केलं असेल, किंवा श्री स्वामी चरितसारामृत या ग्रंथाचं पारायण केलं असेल तुम्ही, या दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे, मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आहे, श्री गुरुचित्र ग्रंथ पण सुद्धा आहे, त्याचं सुद्धा खूप जणांनी पारायण या महिन्यात केलेलं आहे. आता गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करणं, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते की उद्यापन नेमकं कधी करायचं आहे. अधिक महिन्याच्या शेवटी आपण उद्यापन कधी करावं संपूर्ण अधिक महिन्याचं. तर अधिक महिन्याचं उद्यापन जर तुमच्याकडे पद्धत असेल की तुम्ही अमावास्येला उद्यापन करू शकत असाल तर तुमच्याकडे जर पद्धत असेल, प्रथा असेल तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. असं काही अमावास्या एकदम वाईट दिवस आहे असं काही नाही आहे. कारण कसं असतं, इतर वेळेस ठीक आहे आपलं 7 दिवसाचं पारायण आहे किंवा इतर काही आपले दुसरे पारायण, तर त्यावेळेस ठीक आहे आपण वार वगैरे बघतो आणि पारायण चालू करतो आणि उद्यापन करतो. पण अधिक महिन्याची समाप्ती अमावास्येलाच होत असते, शेवटचा दिवस हा अमावास्याच येत असतो आणि त्याच दिवशी आपल्या व्रताची, पूजेची, उद्यापनाची पारायणाची उद्यापन किंवा सांगता ही करावी लागते, समाप्ती करावी लागते. त्याच्यामुळे तुम्ही 14 तारखेला किंवा रविवारी किंवा 15 तारखेला जरी तुम्ही उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. जर तुमच्या मनामध्ये शंका कुशंका असेल तर तुम्ही शनिवारी 13 जूनला जरी उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल, कारण की इतर वेळेस आपण शुभ दिवस बघत असतो उद्यापनाला, पण अधिक महिन्याला तसं नसतं. अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशीच आपल्याला त्याचं उद्यापन सांगता करावी लागते. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं, शेवटच्या दिवशी आपण ज्या वेळेस आता अधिक मासातला शेवटचा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही ठरवलं की या दिवशी मला उद्यापन करायचंय, तर सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत व्हावं, घरातलं सगळ्यांनाच या दिवशी लवकर उठवावं, कारण की घरामध्ये उद्यापन सांगता आपल्याला करायची असते आणि अधिक महिन्यातला हा शेवटचा दिवस आहे म्हणून. तर आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे, गोमूत्र, हळद, मीठ टाकून पाण्याने लादी पुसून घ्यायची आहे, गोमूत्र सुद्धा सगळ्या घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे आणि सोबत आपला प्रवेशद्वारात रांगोळी काढणी असेल, उंबऱ्यावर हळदीचं लेपन करणे असेल, हे आवर्जून करावं. त्या दिवशी घरामध्ये उद्यापन असतं, सांगता असते किंवा अन्नदान वगैरे करणार असतो आपण त्या दिवशी, नक्कीच घरामध्ये आपण उंबऱ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करावं, रांगोळी, त्यांचं उंबऱ्याचं पूजन असेल ते आवर्जून करायला पाहिजे. हे केल्यानंतर आपण देवपूजा करायला घेणार आहोत, तर देवपूजा करताना आवर्जून सांगेल की आपण आपल्या देवघरामध्ये जर तुमच्या बाळकृष्णाची मूर्ती असेल, श्री हरिविष्णूंची, माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ह्यांच्यावर अभिषेक या दिवशी झालाच पाहिजे. त्यांचे मंत्र स्तोत्र पठण करून त्यांना अभिषेक करायचा आहे. सोबत अभिषेक झाला की त्यांना स्वच्छ पुसून वगैरे देवघरात स्थापित करावं आणि सोबत त्यांना अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता, आपल्याला फूल अर्पण करायचे आहे, त्यांना वस्त्र अलंकार प्रदान करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तुळशीपत्र या दिवशी आवर्जून त्यांना अर्पण करायचं आहे. ते केल्यानंतर आपण या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये ज्या ग्रंथाचं, ज्या पोथीचं आपण वाचन केलं आहे, पारायण केलं आहे, ती पोथी देवघरासमोर पाटावर ठेवावी आणि छान त्याची पंचोपचार पूजा अर्चा करावी आणि तिथे क्षमा याचना करावी धूप दीप लावून की हे नारायणा म्हणजेच आपण भगवान विष्णू त्यांचंच एक नाव आहे ते. तर हे नारायणा, या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये मी मनापासून श्रद्धेने या पोथीचं पारायण केलं आहे, नामस्मरण केलं आहे. समजा जपमाळ सुद्धा पंचोपचार पूजा करा, या जपमाळेवर मी नामस्मरण केलं आहे, या पोथीचं पारायण केलं आहे किंवा वाचन केलं आहे मनापासून श्रद्धेने, तर नक्कीच ही सेवा तुम्ही स्वीकार करावी आणि ही सेवा करत असताना जर काही चूक भूल झाली असेल तर नक्की क्षमा असावी असं तिथे प्रार्थना करायची आहे. आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या संसारावर, माझ्या कुटुंबावर, कुटुंबातील व्यक्तींवर सदैव असू देत असं तुम्हाला तिथे आशीर्वाद आणि क्षमा याचना करायची आहे. ते केल्यानंतर तुम्हाला तुमच्या
आता तुम्हाला ज्यांना तुम्हाला अन्नदान करायचं आहे, तुम्ही त्यांना अगोदर आदर्श निरोप द्यायचा असतो, की असं उद्या सांगत आहे, तर नक्कीच तुम्ही जेवायला या म्हणून. तर जे कोणी येणार असेल जेवायला, तर आवर्जून सांगेल, की जर तुम्हाला पूर्णावरणात स्वयंपाक करणं शक्य असेल, तर आवर्जून पूर्णावरणात स्वयंपाक करावा. नसेल शक्य, जर किंवा व्यक्ती घरामध्ये कमी आहे मदतीला, तर सरळ सरळ सांगेल, की तुम्ही भाजी, चपाती, वरण भात करून गोड असा नैवेद्य जरी केला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता समजा तुमच्या घरामध्ये कोणी जेवायला या दिवशी यायला तयार नाही आहे, किंवा आता या दिवशी शेवट दिवस आहे, ब्राह्मण भोजन सुद्धा खायला खूप महत्व असते या दिवशी. जर ब्राह्मण भोजन घाला, ब्राह्मण जर तुम्हाला नाही भेटले, तर सरळ सरळ किंवा कोणी घरात यायला जेवायला यायला तयार नसेल, एक व्यक्ती सुद्धा नाही भेटली, समजा सवाष्ण पण नाही भेटली, जोड पण नाही भेटलं, तर काय करायचं? सरळ सरळ एका व्यक्तीचं किंवा 2 व्यक्तींचं जे काही जेवण असण्यासाठी जे काही साहित्य लागतं, म्हणजे आपण डाळ, तांदूळ, गूळ वगैरे जे काही असतं, ते आपण पावशेर, अर्धा किलो किंवा 1-1 किलो आपण घ्यायचं आहे. ते आपल्याला पिशवी बांधून घ्यायची दुकानातून, आणि ते आपण ते शिधा, ज्याला शिधा म्हणतात, ते तुम्ही एका मंदिरात जाऊन ब्राह्मणाला तुम्ही ते दान देऊ शकता. किंवा ब्राह्मण वगैरे कुठे नसेल, मंदिर वगैरे जवळ नसेल, तर जिथे असे गरजवंत सुद्धा खूप आहेत, जे ज्यांना एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही, असे सुद्धा खूप व्यक्ती आहेत, आपल्याला दिसतीलच. तर त्यांना सुद्धा जर तुम्ही हा शिधा दिला, तर नक्कीच त्यांना खूप जास्त आनंद होईल आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होऊ शकेल. म्हणून सांगते आहे. आणि शिधा दान करताना आवर्जून उद्यापनाच्या दिवशी मी खरं सांगेल, त्या पोथीचा पण सकाळी जी काही पंचोपचार पूजा करून क्षमार्चना जी केली, त्यानंतर आपण जो काही घरामध्ये नैवेद्य बनवलेला आहे, पूर्णावरणाचा असेल किंवा गोडाधोडाचा जो काही असेल, तो आपण आधी पोथीला दाखवावा. म्हणजे जे काही आपण पोथी केल्या देवपूजेच्या, देवघरासमोर पोथी, पोथीसमोर नैवेद्य, तो ठेवून आपण तिथे मस्तपैकी छान अशी आरती वगैरे करायची आहे. आणि आरती वगैरे झाल्यानंतरच आपण दिवसभरामध्ये कधीही किंवा संध्याकाळी का होईना, आपण नक्कीच आवर्जून ही शिधा दान असेल किंवा जे काही तुम्हाला गरजवंतांना दान करायचं आहे, छत्री असेल, चप्पल असेल, कपडे असेल, की जे काही तुम्हाला मनापासून वाटतं की दान करायचं आहे मला, ते तुम्ही दान करा. मी काही सांगणार की हेच पाहिजे असं नाही बरं का. तुम्ही यथाशक्ती दान करा. तुम्ही साधं एक अर्धा म्हणतात ना, केळी दान द्यायची, तर तुम्ही अर्धा डझन जरी केळी दान केली ना, एक फळ जरी कोणाला तुम्ही गरजवंतांना दान दिलं, किंवा घरामध्ये कोणी लहान बाळ आलं, त्याला जर तुम्ही ते दिलं तरी सुद्धा चालणार आहे बरं का. यथाशक्ती करा, मनापासून करा आणि श्रद्धेने करा. असं काही थाटमाट करू नका की जेणेकरून तुम्हाला त्याचा लोड येईल आणि घरच्यांना पण लोड येईल, असं करू नका. मनावरती कुठलंही म्हणतात ना, किंवा बर्डन घेऊन कुठल्या गोष्टी करू नका. यथाशक्ती आपल्या कुवतीप्रमाणे करा. आणि भगवंताला काय हवं असतं? फक्त तुमचं मनापासून श्रद्धेने केलेली गोष्ट हवी असते, ना की कुठला मोठेपणा हवा असतो. आणि मग तुम्ही जे मनापासून श्रद्धेने जे काही महिनाभर सेवा केली आहे, नामस्मरण केलं आहे, पारायण केलं आहे, ते भगवंतापर्यंत अगोदरच पोहोचलेलं आहे, मनापासून तुम्ही जे केलं आहे त्यासाठी. आणि ते आपले जे भगवंत असतात, ते त्यांचे मंत्र, स्तोत्र, नामस्मरणाने जास्त प्रसन्न होत असतात. आणि हीच जी गोष्ट आहे ती कायम स्वरूपी त्यांच्याजवळ ही राहत असते, इतर कुठल्याही पंचपक्वानापेक्षा. पण उद्यापन असलं की आपणास माहिती, किंवा दान धर्माला खूप जास्त महत्व असतं आणि अधिक महिना आहे, दान धर्म करायला हरकत नाही. जर नक्कीच तुम्हाला इच्छा असेल तर 33 अनारशे आणि मध्ये दिवा ठेवून तुम्ही ब्राह्मणाला या दिवशी दान करू शकता. जर संपूर्ण महिनाभर तुम्ही दान धर्म केला नसेल, तर नक्कीच शेवटच्या दिवशी तरी का होईना तुम्ही आवर्जून दान धर्म नक्कीच करावा. खरं सांगते, कारण की अधिक महिना संपला की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 33 महिन्यानंतरच हा योग येणार आहे. 3 महिन्यानंतर हा योग येणार आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कधी करायचे उद्यापन ते पण सांगितलं. उद्यापन का करायला पाहिजे, त्याची फळश्रुती काय ते पण तुम्हाला सांगितलं, की आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही. आणि ज्यांचं आपण पारायण केलं आहे, ज्यांची सेवा केली आहे, नामस्मरण केले आहे, त्यांची कृपा दृष्टी सदैव आपल्यासोबत राहते, आपल्या पाठीशी असते. आणि कुठल्याही प्रकारचे अडथळे आपल्या कामात कधीही येत नाही. घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर भरभरून नांदतं. पितरांचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून सांगते की अशा प्रकारे उद्यापन करा. आणि अजून एक सांगेल, हे सर्व इतर ज्या काही पोथी आहेत, पारायण, त्यांच्यासाठी लागू होतं. फक्त गुरुचित्र ग्रंथाचं पारायण जर तुम्ही केलं असेल, आता शेवटच्या 7 दिवसांमध्ये खूप जण करत आहेत, तर शेवटच्या 7व्या दिवशी आता गुरुचित्र ग्रंथाचा पारायणाचा नियम आहे, मी खरं सांगते की त्याचं जी समाप्ती आहे ती अमावस्याला करत नाही. म्हणून जर तुम्हाला 13 जून पर्यंत, जर तुम्हाला 13 जूनला समाप्ती येईल अशा पद्धतीने जर तुम्ही गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करत असाल, तर ते योग्य आहे. कारण की गुरुचित्र ग्रंथाचं पारायणाचं उद्यापन, समाप्ती, सांगता हे आपण अमावस्याला करायची नसते, म्हणून सांगते आहे तुम्हाला. आणि जर तुमचं 14 तारखेला जर तुमचं उद्यापन रविवारी उद्यापन येत असेल तर ठीक आहे, कारण की या दिवशी 14 तारखेला दुपारी 12:30 वाजता तुमची ही अमावस्या तिथी चालू होते. त्यामुळे 14 तारखेला सकाळी सकाळी पटकन उठून तुम्ही जर उद्यापन, अन्नदान सगळं काही करून घेतलं, पोथी उचलून घेतली तर ठीक आहे. नाही तर सरळ 13 तारखेला शनिवारीच तुम्ही उद्यापन करावं. गुरुचित्र ग्रंथाचं सांगते आहे मी. बाकी इतर ग्रंथाचं ठीक आहे, तुम्ही पारायण, उद्यापन, उद्यापन सांगता
14 आणि 15 तारखेला करू शकता. तर अशा प्रकारे सर्व काही माहिती सांगितलेली आहे. अजून सुद्धा काही शंका आणि काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की अधिक महिन्यामध्ये कोणी कोणी काय काय पारायण सेवा केल्या आहेत ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून इतरांना सुद्धा त्याच्या प्रेरणा मिळतील. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.